विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालय याचे जे फॉर्म भरणं आहे ते चालू आहे. लास्ट मुदत आहे 5 जानेवारी. यावर आपण खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवर ऑलरेडी बघितले असेल. लक्षात घ्या, तुम्हाला जागा माहिती आहे, कोणत्या पदाकरिता फॉर्म आला हे सर्व माहिती आहे. क्लर्कचा जो सिलेबस आहे त्यामधील सर्वात महत्त्वपूर्ण जो टॉपिक आहे संगणक, यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. आजपासून आपल्या चॅनलवर आपण मुंबई उच्च न्यायालयाकरिता ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे. डेली बेसिसवर आपण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आजचा जो टॉपिक आहे तो आहे संगणक. यावर आधारित आज आपण प्रश्न बघणार आहोत. आणि लक्षात घ्या, फॉर्म भरला असेल, तयारी सुरू करायची असेल तर लक्षात घ्या, तुम्ही जेवढेही क्लासेस बघितले असेल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फी त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येते. परंतु लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाकरिता आपण जी सिरीज तयार केली आहे त्यामध्ये तुम्हाला 15,000+ प्रश्न आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत, मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि या ठिकाणी टायमर देखील प्रोव्हाइड केला आहे. टेस्टमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? सामान्य ज्ञान, चालू घडामोडी प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड. जर तुम्ही ड्रायव्हर पदाकरिता फॉर्म भरला असेल तर वाहनांची देखभाल व दुरुस्ती यावर आधारित देखील प्रश्न आणि PDF, जिल्हा विशेष प्रश्न हे सर्व तुम्हाला या सिरीजमध्ये भेटणार आहेत. प्राईज आहे फक्त 299 रुपये. याकरता आपल्याला काय करावं लागेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा, मोबाईल नंबर, OTP टाका आणि हा कोर्स परचेस करा. लक्षात घ्या, हे खूप मोठं मटेरियल आहे. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. तुम्ही मटेरियल रीड केल्यानंतर जे ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही द्या, नक्की तुम्हाला फायदा होईल. जर आपला काही डाऊट असेल तर तुम्ही आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, इंटिग्रेटेड सर्किट चिप कोणी विकसित केले आहे? 4 ऑप्शन आहे, CV रमन, रॉबर्ट नायक, JS किल्वी की चार्ल्स बॅबेज. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, JS किल्वी यांनी इंटिग्रेटेड सर्किट चिप विकसित केले आहे. पुढील प्रश्न, इंटिग्रेटेड सर्किट चिपवरील थर कशाचा बनलेला असतो? तर लक्षात घ्या, इंटिग्रेटेड सर्किट चिपवरील हा जो थर आहे तो सिलिकॉनचा बनलेला असतो. पुढील प्रश्न, पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्ल्यूप्रिंटच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदान केल्याचे श्रेय कोणाला दिले जाते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन ब, चार्ल्स बॅबेज यांना. पुढील प्रश्न, पहिल्या अत्याधुनिक संगणकाचा शोध कधी लागला? तर हा लागला आहे 1946मध्ये. पुढील प्रश्न, ईमेलचे विस्तारित रूप म्हणजे ईमेलचा फुल फॉर्म काय आहे? तर लक्षात घ्या, तो आहे इलेक्ट्रॉनिक मेल. यानंतर पुढील प्रश्न, संगणकाच्या कार्यान्वयनाकरिता आवश्यक आज्ञावली, मार्गदर्शन आणि इतर संगणकासंबंधित क्रिया करण्यासाठी आवश्यक चिपवर जतन केलेले लिखित साहित्य म्हणजे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन अ, सॉफ्टवेअर. पुढील प्रश्न, संगणकाच्या नियंत्रक विभागाला काय म्हणतात? तर संगणकाच्या नियंत्रक विभागाला CPU असे म्हटले जाते. त्याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याला संगणकाचा मेंदू असे देखील म्हटलं जातं. पुढील प्रश्न, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? ऑलरेडी सांगितलं आहे, CPUला म्हटलं जातं. पुढील प्रश्न, व्हिडिओ मेलद्वारे खालीलपैकी काय पाठवले जाऊ शकते? लक्षात घ्या, व्हिडिओ मेल जो असतो त्याद्वारे तुम्ही ग्राफिक्स पाठवू शकता, व्हिडिओ क्लिप्स पाठवू शकता, व्हिडिओ संदेश देखील पाठवू शकता. म्हणजे याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ड, वरील सर्व. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणावर माहिती साठवली जाऊ शकते अशा संगणकातील हार्डवेअर घटकाला काय म्हणतात? तर त्याला ऑप्शन ब, चिप असे म्हणतात. पुढील प्रश्न, संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? राईट आन्सर आहे ऑप्शन ब, चार्ल्स बॅबेज. पुढील प्रश्न, संगणकाच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदानाचे श्रेय कोणाला दिले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड, वॉन न्यूमन यांना. पुढील प्रश्न, चुंबकीय चकतीवरील थर कशाचा बनलेला असतो? तर चुंबकीय चकतीवरील थर हा ऑप्शन अ, आयर्न ऑक्साईडचा बनलेला असतो. पुढील प्रश्न, संगणकामधील शब्दांची लांबी कशामध्ये मोजली जाते? तर ही जी लांबी आहे ती बीटमध्ये मोजली जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशाचे मोजमाप मेगाबाईटमध्ये केले जाते? तर लक्षात घ्या, जी संगणकाची स्मृती क्षमता असते त्याचं जे मोजमाप आहे ते मेगाबाईटमध्ये केलं जातं. पुढील प्रश्न, संगणकामध्ये आज्ञाचे कार्यान्वयन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याला ऑप्शन ड, एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणी असे म्हटले जाते.
पुढील प्रश्न 1 किलोबाईट म्हणजे किती? जर आपण साधं लॉजिक लावायला गेलो तर आपण 1000 क्लिक करत असतो, परंतु 1000 हे चुकीचं उत्तर आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 1024 बाईट. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही? तर ते आहे ऑप्शन क सायन्स डायरेक्ट. पुढील प्रश्न संगणकाच्या भाषेत मेमरी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मेमरी हा जो शब्द आहे तो स्टोरेज म्हणजे साठा करण्याची जी क्षमता आहे त्याला म्हटले जातं. पुढील प्रश्न ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवता येते असे संगणकीय हार्डवेअर कोणतं? तर मॅग्नेटिक टेप आणि डिस्क हे दोन्ही योग्य उत्तर आहेत, म्हणजेच ऑप्शन क याचं राईट आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न आभासी स्मृतीचा आकार कशावर अवलंबून असतो? तर आभासी स्मृतीचा आकार हा ऑप्शन अ ॲड्रेस लाईनवर आधारित आहे. पुढील प्रश्न संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता? तर संगणकाचा सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे ऑप्शन अ CPU. पुढील प्रश्न संगणकासंबंधित सर्वात वेगवान मुद्रक कोणता? तर संगणकासंबंधित सर्वात वेगवान जो मुद्रक आहे तो आहे लेझर प्रिंटर. यानंतर पुढील प्रश्न आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं अजून एक यूट्यूब चॅनल आहे करंट अफेअर्स, डेली करंट अफेअर, ज्यावर आपण डेली बेसिसवर सकाळी 8 आणि सायंकाळी 7 वाजता करंट अफेअरचे शॉर्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यावर आपण काय करत असतो की ज्या रिसेंट चालू घडामोडी आहे त्या तुमच्या कवर करून घेत असतो. त्यामुळे त्या चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. म्हणजे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ तर बघतच असतात, त्यावेळी अभ्यासाचे असे शॉर्ट्स व्हिडिओ जर आले डेली बेसिसवर जर तुम्ही बघितले तर चालू घडामोडींची प्रॅक्टिस तुमची चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. त्यामुळे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न खालीलपैकी कशा संदर्भात महासंगणक हे सामान्य संगणकापेक्षा भिन्न असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क सुलभीकरण क्षमता व आणि भव्य स्मृतीसाठा. पुढील प्रश्न आधुनिक अंकीय संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्याला ऑप्शन अ द्विमान अंक पद्धती म्हणतात. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संगणकाची शास्त्रीय भाषा आहे? तर ती आहे ऑप्शन क फोर्ट्रान. पुढील प्रश्न फोर्ट्रान ही संगणकीय भाषा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक वापरली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क विज्ञान. पुढील प्रश्न कोबोल ही संगणकीय भाषा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन अ व्यवसाय. पुढील प्रश्न व्यापारी उपक्रमांमध्ये वापरली जाणारी संगणकीय भाषा कोणती? तर ती आहे ऑप्शन क कोबोल. पुढील प्रश्न आज्ञावलीकरिता विकसित केलेली पहिली संगणक भाषा कोणती? तर ते आहे फोर्ट्रान. पुढील प्रश्न इंग्रजी भाषेप्रमाणे असणारी उच्चस्तरीय संगणक भाषा कोणती? तर ते आहे कोबोल. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या संगणकीय भाषेद्वारे सर्वात उपयुक्त अशी कागदपत्रांची मांडणी व जतन करणे शक्य आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ब कोबोल. यानंतर पुढील प्रश्न फोर्ट्रान, अल्गोल, पास्कल इत्यादी भाषा शिकण्यासाठी कोणती भाषा प्रथम शिकणे आवश्यक आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन ब बेसिक. पुढील प्रश्न संगणकाच्या शास्त्रीय आकडेमोडीसाठी वापरली जाणारी आज्ञावलींची भाषा कोणती? तर ते आहे फोर्ट्रान. यानंतर पुढे बेसिक भाषेच्या वापराने खालीलपैकी कोणते कार्य करणे शक्य आहे? तर ते आहे ऑप्शन ड प्रारंभीच्या टप्प्यावर सोपी भाषा समजून घेणे. पुढील प्रश्न संगणकाला समजणाऱ्या आणि त्याद्वारे संगणकामधील प्रक्रिया घडून येणाऱ्या भाषेला काय म्हणतात? तर त्याला ऑप्शन ब मशीन लँग्वेज असे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपण जे मटेरियल तयार केलं आहे ते अगदी क्वालिटी कंटेंट आहेत आणि आपल्याला वाटतं की अजून यामध्ये काही ॲड करावं वाटलं तर ते देखील मी या ठिकाणी ॲड करणार आहे. तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही कंटेंट एकदा बघा, एवढं खूप सारं कंटेंट आपल्याकडे आहे, ते तुम्ही डोळ्याखालून घाला, ऑनलाईन टेस्ट द्या, नक्की तुम्हाला फायदा होईल. याची प्राईस फक्त 299 आपण या ठिकाणी ठेवली आहे. तुम्ही पुस्तक जरी घ्यायला गेले तर ते 400-500 रुपयाला पुस्तक भेटतं. या ठिकाणी त्याच पुस्तकाच्या PDF फाईल या ठिकाणी तुम्हाला भेटत आहेत. सोबत ऑनलाईन टेस्ट देखील खूप साऱ्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या ठिकाणी, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आजच परचेस करा. पुढील प्रश्न आहे जावा या संगणकीय भाषेचा शोध कोणी लावला? तर तो लावला आहे सन मायक्रोसॉफ्ट यांनी. पुढील प्रश्न जवळजवळ सर्वच संगणकांना काय समजतात?
तर त्यांना ऑप्शन अ उच्चस्तरीय सूचना समजतात. संगणकाची ग्रीड म्हणजे काय? तर संगणकाची ग्रीड म्हणजे ऑप्शन ब सॉफ्टवेअर अंतर्गत रचना ज्यामध्ये अनेक गणनात्मक यंत्रणा जोडलेल्या असतात. पुढील प्रश्न, विंडोज सॉफ्टवेअर कोणी तयार केले? तर हे जे विंडोज सॉफ्टवेअर आहे ते ऑप्शन ड यापैकी कोणीच नाही, IBM पण नाही, ॲपल पण नाही आणि विप्रो पण नाही. तर याचं जे उत्तर येत असेल तर ते तुम्ही खाली कमेंट करायचं आहे. पुढे बघूयात, ऑरेकलचे स्पष्टीकरण पुढीलपैकी कशाने करता येईल? तर ऑरेकल हे डेटाबेस सॉफ्टवेअर आहे. पुढील प्रश्न, वर्ड प्रोसेसिंग करता खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर वर्ड प्रोसेसिंग करता वरील सर्वच म्हणजेच पेजमेकर, वर्डस्टार आणि MS वर्ड हे सर्व सॉफ्टवेअर या ठिकाणी वापरले जातात. पुढील प्रश्न, पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो त्यामुळे ऑप्शन क संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. पुढील प्रश्न, दूरध्वनीच्या साहाय्याने द्विमान पद्धतीतील संदेश ज्याद्वारे पाठवले जातो त्या उपकरणाला काय म्हणतात? तर त्याला मोडेम असे म्हणतात. पुढील प्रश्न, संगणकाच्या 4 आकड्यांमध्ये माहिती जतन करण्याच्या समस्येला काय म्हणतात? तर त्याला बाय2K समस्या म्हणतात. हॅकिंग म्हणजे काय? तर हॅकिंग म्हणजे काय, तर जे सॉफ्टवेअर असतं ते विद्यार्थी मित्रांनो करप्ट केलं जातं, हॅकिंग करून अनधिकृतपणे माहिती गोळा केली जाते. यापैकी वरील जे ऑप्शन आहे ते चुकीचे आहे. योग्य उत्तर असेल ऑप्शन ड यापैकी नाही. संगणक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबर रोजी. नासाने विकसित केलेला सर्वात वेगवान महासंगणक कोणता? तर तो आहे कोलंबिया. मायक्रोसॉफ्ट वर्ड ही कशाचे उदाहरण आहे? तर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोणता? तर तो आहे ऑप्शन अ ENIAC. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर आपल्याला एकूण 500 प्रश्न बघायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितलेले आहेत. जर तुम्हाला कंटेंट आवडलं असेल तर नक्की खाली विद्यार्थी मित्रांनो थँक्यू असे कमेंट करू शकता. आणि जर लक्षात घ्या व्हिडिओला 100+ लाईकचं टार्गेट आहे तर नक्की एक लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे आपलं कंटेंट आहे ते तुम्ही आजच परचेस करून अभ्यासाला देखील सुरुवात करायची आहे. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर ती देखील लिंक खाली दिली, त्याद्वारे देखील तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. थँक्यू.